आणि दिनदर्शिका टॉपिकचा आजचा बघा कसा आता टाइप वाईज एकदम बेसिक लेवल पासून तर ऍडव्हान्स लेवल पर्यंत क्वेश्चन्स घेणार आहोत। त्यात ना एकदम स्टार्टिंगचा पहिला क्वेश्चन आपण पाहणार आहोत। तो क्वेश्चन कसा आहे पहा। तो प्रश्न काय आहे बघा, दिनदर्शिकेचा पहिला टाइप आहे। टाइप मध्ये पहिला प्रश्न, 1 जानेवारी 2005 ला मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2007 ला कोणता वार येईल? मग करायचं काय, 1 जानेवारी 2005 ला मंगळवार आहे लिहून घ्या। नंतर काय, 1 जानेवारी 2007 ला कोणता वार येईल? मग 1 जानेवारी 2007 लिहून घ्यायचे आणि काय वार कुठलाही काढायचा लिहून घ्यायचं। आता वजाबाकी करायची बघा, 1 जानेवारी 1 जानेवारी एकदम सेम टू सेम आहे, एकच महिना एकच तारीख, महिना आणि तारीख कॅन्सल करू केलं। नंतर आता इथं वजाबाकी करू, 2005 आणि 2007 वजाबाकी केली किती येते बाकी 2 येते। म्हणजे काय करायचं, 2 वार पुढे जायचं, 2 वार काय करायचं पुढे जायचं, 2 वार पुढे जाऊ कुणाच्या मंगळवारच्या, मंगळवारच्या पुढे गेलो मंगळवार बुधवार गुरुवार हे आपलं आन्सर, गुरुवार हे आपलं उत्तर। समजलं मित्रांनो तुम्हाला? एकदम सोप्यापासून तर ऍडव्हान्स लेवल पर्यंत घेणार आहे आपण। आता बघा त्याच्यानंतर हा दुसरा प्रश्न, दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिले बघा, 14 ऑक्टोबर 2007 ला सोमवार असेल तर 14 ऑक्टोबर 2009 ला कोणता वार येईल? कोणता वार येईल काढायचा आहे। मग करायचं काय, 14 ऑक्टोबर 2007 सोमवार लिहून घ्यायचा। नंतर 14 ऑक्टोबर 2009 लिहून घ्यायचे। कोणता वार आहे माहितीये का? नाही, क्वेश्चन मार्क लिहून घ्या। नंतर करायचं काय, आता करायचं काय, आता हे 14 ऑक्टोबर हे 14 ऑक्टोबर सेम 14 सेम तारीख आणि महिना एकच आहे, मग आपण ह्याला कॅन्सल करून घेऊ। 14 1 14 14 1 14। आता वजाबाकी करायची, 2007 आणि 9 वजाबाकी केले 7 8 9 किती आले 2 आले, बाकी आले का वजाबाकी केल्यावर बाकी 2। आता ह्याच्यामध्ये एक लीप वर्ष येतो। आता 7 ते 9 मध्ये लीप वर्ष आला, कुठला लीप वर्ष आला? तो लीप वर्ष आहे 2008 हा लीप वर्ष आहे। एक लीप वर्ष आला ना, मग प्लस 1 करायचं। आता किती झाले, दोघांची बेरीज केली तर 3 आलं। म्हणजे काय, 3 वार पुढे जायचं, सोमवारच्या पुढे 3 वार जाऊ, सोमवार नंतर मंगळवार बुधवार गुरुवार, म्हणजे आपलं उत्तर आहे गुरुवार। आता पुढचा प्रश्न लगेच थोडा वेळ, प्रश्न तिसरा पहा काय आहे, 8 मार्च 2003 ला शुक्रवार असेल तर 8 मार्च 2005 ला कोणता वार येईल? कोणता वार येईल काढायचा आहे। मग करायचं काय, 8 मार्च लिहून घ्यायचे, 2003 लिहून घ्यायचे, शुक्रवार सुद्धा लिहून घ्यायचं। मग काय, 8 मार्च 2005 लिहून घ्यायचे, कोणता वार काढायचे काढूया रे बाबा, एवढं काहीच आपल्याला टेन्शन घ्यायचं काम नाही। पहा करायचं काय, 8 मार्च वार आणि तारीख आणि महिना सेम आहे, मग कॅन्सल करून घेऊ आपण। कॅन्सल करून घेतलं। आता ह्याच्या दोघांची वजाबाकी करू, वजाबाकी केल्यावर किती येणार? वजाबाकी केल्यावर आपल्याला 2 येणार। आता नंतर बघा ह्याच्यामध्ये 2 येणार ना, मग आता काय करायचं, 2 वार पुढे जायचं, 2 वार पुढे जाऊ। आता ह्याच्यामध्ये लीप वर्ष येतो, कुठला येतो पहा, 3 आणि 5 याच्यामध्ये एक लीप वर्ष येतो, तो कोणता 2004 हा एक लीप वर्ष आला, म्हणजे प्लस 1 करावं लागेल। मग प्लस 1 करू, मग प्लस 1 केल्यावर किती 3 येईल। मग काय करावं लागेल आपल्याला, 3 वार पुढे जावं लागेल, 3 वार पुढे जावं लागेल, 3 वार पुढे जाऊ। 3 वार जर पुढे गेलो तर पहा शुक्रवार नंतर शनिवार रविवार सोमवार हे आपलं उत्तर। मग काय उत्तर असणार आहे, सोमवार। पहा हा प्रश्न। आता ह्या प्रश्नामध्ये काय दिले बघा, 3 जून 2004 ला शनिवार असेल, लिहून घ्यायचं आपल्याला 3 जून 2004 शनिवार। नंतर तर 3 जून 2005 ला कोणता वार येईल? मग 3 जून 2005 लिहून घ्यायचे। आता बघा 3 जून कॅन्सल करून घेऊ। आता बघा 2004 हे लीप वर्ष आहे, पण इकडे बघा आपल्याला किती तारीख दिली, 3 जून पासूनच दिली। फेब्रुवारी महिन्याचं काय आहे का याच्यामध्ये? नाही, लीप वर्ष धरायचं सुद्धा नाही। वजाबाकी करू, किती येते 1 येते, मग करायचं काय, 1 वार पुढे जायचं, 1 वार पुढे जायचं, 1 वार पुढे जाऊ कुणाच्या शनिवारच्या 1 वार पुढे गेलो तर काय येतं रविवार हे आपलं आन्सर असणार आहे। काय आन्सर असणार आहे, रविवार हे आपलं उत्तर। पुढचा प्रश्न थोड्याच वेळात पहा, प्रश्न 5वा, 1 जानेवारी 2008 ला बुधवार असेल तर 1 जानेवारी 2009 ला कोणता वार येईल? काढायचं कसं, लिहून घ्यायचं काय, 1 जानेवारी 2008 लिहून घेतले, वार कुठला आहे बुधवार लिहून घेतला। मग काय 1 जानेवारी 2009 आपल्याला दिले ना, 1 जानेवारी 2009 आपण लिहून घेतले।
बघा याच्यामध्ये मला नाही का हे लिहायसाठी ना खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे मी अगोदरच जे रायटिंग वर्क आहे थोडंफार करून घेते, म्हणजे जेणेकरून वेळ आपला वाचेल. ओके. नंतर बघा आता 1 जानेवारी सेम सेम असल्यामुळे आपण काय करतो, कॅन्सल करून घेतो. नंतर 2008 आणि 2009 वजाबाकी केले तर किती येतं, 1 येतं. आता नंतर 2008 हे लीप वर्ष आहे ना, आहे, म्हणून काय +1 करायचं, बरोबर किती येते, 2. मग काय करायचं, 2 वार पुढे जायचं, 2 वार काय करायचं, पुढे जायचं. 2 वार जर आपण पुढे गेलो, बघा बुधवार आहे, बुधवारच्या नंतर 2 वार पुढे जाऊ, बुधवार नंतर गुरुवार, शुक्रवार. काय उत्तर असणार आहे, शुक्रवार आपला आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न समजा 4 मे 2000 ला सोमवार असेल तर 4 मे 2001 ला कोणता वार येईल, कोणता वार येईल. मग करायचं काय, 4 मे 2001 लिहून घे, 4 मे 2000 लिहून घ्यायचे, वार कुठला आहे, सोमवार लिहून घ्या. मग काय 2001 4 मे 2001 लिहून घ्यायचं आणि वार कुठला आहे काढायचं. मग काय 4 मे कॅन्सल. आता बघा हे 2000 जरी लीप वर्ष असला तरी नाही धरणार आपण, का, कारण की आपल्याला 4 मे पासूनच धरायचंय ना. मग आता वजाबाकी केलं तर किती येतं, 1 येतं. मग काय करायचं, 1 वार पुढे जायचं, 1 वार काय करायचं, पुढे जायचं. सोमवारच्या पुढे जर आपण 1 वार गेलो तर मंगळवार आपलं उत्तर येईल. काय येईल, मंगळवार आपलं उत्तर येईल. तुम्हाला समजतंय का सगळं शिकवलेलं, कसं वाटतंय हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. पहा टाइप 2 त्याच्यामध्ये 7वा प्रश्न काय आहे बघा. जर 3 मार्च 2003 ला सोमवार असेल, 3 मार्च 2003 ला सोमवार असेल तर 3 मार्च 2011 ला कोणता वार येईल. पहिलेच सांगितले मी तुम्हाला, काय सांगितलंय, आता 3 मार्च 2003 वार दिलाय सोमवार, लिहून घ्यायचा, घेतला का लिहून. आता काय करायचं, परत दिले, काय दिले आपल्याला, 3 मार्च 2011 वार कोणताही काढायचा आहे वार. त्याच्यामध्ये आता वार काढायचे म्हणजे करायचं काय, पुष्कळ शंभर. सॉरी, बॅकग्राऊंडला खूप सारा आवाज येत होता म्हणून थोडंसं मला स्किप करावं लागलं आणि आता परत आपण घेणार आहे. पहा बॅकग्राऊंड मध्ये थोडासा प्रॉब्लेम येत होता आवाजाचा. तर पहा आपण काय सांगितलंय, लिहून घेतलं आपण काय, 3 मार्च 2011 वार कोणताही काढायचे, क्वेश्चन मार्क लिहून घ्यायचं. आता काय 3 मार्च सारखं आहे ना, मग आपण ह्याला कॅन्सल करून घेतलं का कॅन्सल करून. आता नंतर पहा याच्यानंतर आता काय करायचं, थोडंसं पुष्कळ परत आवाजाचाच प्रॉब्लेम होता म्हणून आपल्याला स्टॉप करावं लागलं. आता पहा आपण घेऊया 2011 पर्यंत आपण लिहून घेतलं. आता नंतर करायचं काय, दोघांची काय करायची, आता कॅन्सल करून घ्यायचं काय, 2003 म्हणजे काय करून घेतलं आपण, 3 मार्च कॅन्सल करून घेतले कॅन्सल. आता वजाबाकी करूया, वजाबाकी केल्यावर 2003 आणि 2011 ची जर वजाबाकी केली तर आपल्याला 8 येतात का 8. आता त्याच्यानंतर बघा लीप वर्ष, याच्यामध्ये 3 ते 11 मध्ये लीप वर्ष कोणते येतात. पहिला 2004, नंतरचा 2008. 12 येईल का रे, नाही येणार, कारण का 11 पर्यंत दिलंय ना, म्हणून काय 2004 आणि 8 म्हणजे काय 1 आणि 1 किती 2, अशी 2, दोघांची बेरीज किती आली 10 आली. म्हणून काय 10 वर पुढे जायचं, अजिबात नाही जायचं. करायचं काय, ह्याला 7 ने भागायचं. का बरं 7 ने भागायचं, कारण की एका हप्त्यामध्ये किती दिवस असतात, 7 दिवस असतात. म्हणून काय करायचं, आपण त्याला 7 ने भागायचं. भागूया 7 ने, 10 ला जर आपण 7 ने भागले, 7 एक 7. आता वजाबाकी करून 8 9 10 किती आले, 3 आले. मग आता हे जे 3 आले काय, बाकीचे 3, ह्या 3 लाच हेच आपलं उत्तर आहे. म्हणजे काय करायचं, 3 वार पुढे जायचं. 3 वार पुढे जाऊया, कुणाच्या, सोमवारच्या, मंगळवार, बुधवार, गुरुवार. मग आपलं उत्तर राहील गुरुवार. आता पुढचा प्रश्न पहा, काय प्रश्न दिलाय, जर 2 ऑक्टोबर 2002 ला गुरुवार, मग आपण लिहून घेतले 2 ऑक्टोबर 2002 गुरुवार लिहून घेतले. नंतर 2 ऑक्टोबर 2015 ला कोणता वार काढायचे, मग ते आपण क्वेश्चन मार्क देऊन लिहून घेतलं. आता सेम तीच प्रोसेस, 2 ऑक्टोबर कॅन्सल करून घ्यायचे. आता वजाबाकी, आता 2015 मधून 2002 गेले, किती येतात, 13 येतात का 13. आता नंतर बघा ह्याच्यामध्ये लीप वर्ष किती येतात, 2002 च्या नंतर 2004 1, 2004 आला, नंतर 2008 आणि नंतर
2008 नंतर कुठला आहे 2012. 2012 नंतर 2013 आहे का? नाही, लीप वर्ष. आता 2014 आहे का? किती वर्षानंतर लीप वर्ष असतो? 4 वर्षानंतर असतो. मग लीप वर्ष 2 वर्षानंतर लगेच येतो का? नाही. मग 2012 पर्यंत किती लीप वर्ष आले? हे 1, हे 2, हे 3, असे किती लीप वर्ष आले? 3 लीप वर्ष आले. मग करायचं का? +3 करायचं. 3 आणि 3 किती झाले? 6 आणि हे 1 16. मग आता काय करायचं? 16 वर पुढे जायचं का रे बाबा? नाही. काय करायचं? 16 ला काय करायचं? 7 ने भागायचं. का बरं 7 ने भागायचं? एका हप्त्यामध्ये जे वार असतात ते किती असतात? 7 असतात. म्हणून आपण 16 ला काय करणार आहे? 7 ने भागणार आहे. 7 × 7, 7 दुने 14. म्हणजे काय? 15 16 किती आले? 2 आले. बाकी किती आले? 2. आता हे जे 2 आलेत का नाही, हे 2च आपलं उत्तर आहे. म्हणजे करायचं काय? 2 वार पुढे जायचं. 2 वार पुढे जाऊया. कुणाच्या? गुरुवारच्या पुढे 2 वार घेऊन जाऊया. गुरुवार नंतर शुक्रवार, शनिवार. मग आपलं जे आन्सर आहे ते काय असणार आहे? शनिवार असणार आहे. पुढचा प्रश्न लगेच थोड्या वेळात पहा. 9वा प्रश्न. कोणता प्रश्न? 9वा. काय आहे? जर 5 डिसेंबर 2000 ला 200 ला नाही या 2000 ला काय 2000 ला 5 डिसेंबर 2000 ला शनिवार असेल तर 5 डिसेंबर 2021 ला इथे बघा आपलं थोडस मिस्टेक झालंय. इथे बघा 2005 पाहिजे होता आपल्याला. 2005 पाहिजे होता. मग आपण 2005 लिहून घेऊ. ठीक आहे. आता पहा 2005 ला 5 डिसेंबर 2005 ला शनिवार असेल तर 5 डिसेंबर 2021 ला कुठला वार येईल? 5 डिसेंबर 2021 ला. मग करायचं काय? 5 डिसेंबर सारखे कॅन्सल करून घ्या. वजाबाकी करून 16 आणि 21 किती? 21 आणि 5 दोघांची जर वजाबाकी केली तर 16 येतात. आता लीप वर्ष पहा 5 पासून. 5 नंतर 2005 पासून लीप वर्ष घ्यायचे. पहिला 2005 मध्ये तर नाही येणार. नंतर 5 च्या नंतर 2008 1 नंतर 1 मिनिट 2008 नंतर 9 10 11 12 2012 नंतर 2016 आणि नंतर 2020 असे किती लीप वर्ष आहेत? 1 2 3 4 लीप वर्ष. म्हणजे प्लस काय करायचं? 4 करायचं. प्लस 4 केल्यावर 16 आणि 4 दोघांची बेरीज किती येते? बघा हे 16 आणि हे 4 6 4 11 ह्याच्याला 1 म्हणजे 21 आलं. म्हणजे काय 21 वार पुढे जायचं. 6 4 10 10 शिला 0 ह्याच्याला 1 1 आणि 1 2 म्हणजे किती झाले? 20 झाले. म्हणजे काय 20 वार पुढे जायचं का? नाही जायचं. करायचं काय? ह्या 20 ला काय करू आपण? 20 ला 7 ने भागू. कितीने भागू? 7 ने. बघूया 7 1 7 7 2 14 7 3 21 मोठे होतात. 7 1 7 7 2 14 7 2 14 किती आले? बाकी 6 आले. म्हणजे काय करायचं? 6 वार पुढे जायचं. 6 वार पुढे 6 वार पुढे 6 वार पुढे काय जा आणि 6 आणि 1 वार मागे काय जा. 1 वार मागे. उत्तर तेच आहे. आता 1 वार जर आपण मागे गेलो कुणाच्या? शनिवारच्या 1 वार मागे गेलो तर शुक्रवार हे आपलं उत्तर असणार. काय उत्तर असणार? शुक्रवार हे आपलं उत्तर असणार आहे. आता त्याच्यानंतर पहा त्याच्यामध्ये ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला काही कन्फ्यूज झालं असेल, काही वाटत असेल तर तरी मी तुम्हाला परत एक्सप्लेन करते. पहा आपण काय घेतलं? 5 डिसेंबर 2005 लिहून घेतले. आता 5 डिसेंबर 2021 सुद्धा लिहून घेतले. वार दिला शनिवार लिहून घेतला. त्याच्यामध्ये नाही का वजाबाकी केली 16 आले. आता लीप इयर 2008 2012 16 20 असे 4 लीप इयर होते. मग आपण त्यांची बेरीज केल्यावर आपल्याला आले 20. 20 ला काय करू आपण? हे 20 ला काय करू? बेरीज केल्यावर 7 ला भागू. 7 ला भागल्यावर 7 2 14 येतात. म्हणजे बाकी आले 6. मग 6 वार पुढे गेल्यावर शुक्रवारच येईल आणि 1 वार मागे आल्यावरही शुक्रवारच येईल. आता त्याच्यानंतरचा प्रश्न 10वा प्रश्न जर आणि हा आपला लास्ट प्रश्न आहे. तर पहा एकदम सोपं मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला समजत असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट मध्ये सांगा की मॅडम तुम्ही शिकवलेलं समजत आहे, आणि नसेल तर नाही म्हणून सांगा. काहीही हरकत नाही आहे आपल्याला. ठीक आहे. तर बघा काय प्रश्न आहे. जर 1 जानेवारी 2007 ला
मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2005 ला कोणता वार होता? होता विचारले आपल्याला. काय विचारले? होता. होता असेल तर आपण करायचं काय पहा. आता 1 जानेवारी 2007 लिहून घ्यायचे. वार कुठला आहे? मंगळवार लिहून घ्यायचं. आता 1 जानेवारी 2005 ला आपल्याला कुठला वार काढायचा आहे. मग करायचं काय? 1 जानेवारी सेम सेम आहेत, कॅन्सल करून घ्या. नंतर वजाबाकी करू. वजाबाकी केल्यावर किती आले रे बाबा? 2 आले. किती आले? 2 आले ना. आता बघा इथं काय दिले? होता दिले. आतापर्यंत आपल्याला काय दिलं होतं? येईल दिलं होतं. जर येईल असेल तर पुढे जायचं, होता असेल तर काय करायचं? मागे जायचं. काय करायचं? मागे जायचं. जाऊया मागे. कुणाच्या? मंगळवारच्या. मंगळवारच्या एक वार मागे जर गेलो तर बुधवार आला. बुधवारच्या एक वार मागे गेलो तर काय आला? सॉरी मंगळवारच्या एक वार मागे गेलो तर सोमवार येते. सोमवारच्या एक वार मागे गेलो तर रविवार येते. चुकून माझ्याकडे मिस्टेक झालं. तर आपलं उत्तर काय असणार आहे? रविवार असणार आहे. काय असणार आहे? रविवार हे आपलं उत्तर असणार आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं माझं शिकवणं? एकदा तुम्ही सरांशी बोलून घ्या. ओके, टेक केअर, बाय.